स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडूनिया अवघाशीन. नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता. चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता. पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहिले तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी. नवदिधी तत्पर सेवेसी ते धरती मानवरूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरवती. दृढचरणी त्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्याचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ न परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदले समर्थांनी अंतर जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बसले तेथून उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तीनही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मीती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्याशापुढे लोटिती पाणी सुटले तयाच्या मुखासी. म्हणती यथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी ती येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचलासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयाच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढील निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः.
भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळाप्पा आदी करुण भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सबे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयापती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागल ते तुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकूनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधया करता शुक्राजवळी कच जाता देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी नृपती सह सकळ जने त्या परितात्यासी सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणते तया बहुत धन देती नृपती सेवक दिले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहोनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुन भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करुणी कार्य आरंभले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिदिली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चले तात्यांनी ऐसी आने काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले द्रव्ये न सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे
पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता बघता श्री स्वामी राजबदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु। स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्या वर प्रसादे करुण मूढा होय शस्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाचे अंती 16 विनविती स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी मल्हार राबाची आमनी आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकून यावाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ केले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुक्तयाचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीविन हटयोगे स्वामी कृपाण होय। मग तात्यांनी काय केलं सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्या करणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवून यतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजली कपटयुक्ती परी ते सिद्धी देन जाय असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालुनी स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले परी ते तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत दयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिदली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलाटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी येथील कार्यासी सोडूनी साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धा जगनायका निशिदिनी शंकर सखा विष्णुची या मणिवसे इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडः इति श्री स्वामी चरित्रसारामृते षष्ठोध्याय समाप्तः शुभं भवतु।